पहिला बॉल मॅच स्टार्ट कॉप्स 11. पहिलाच बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. सलामीचे बॅटर मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग ट्रॅक वरती सोमनाथ. यावेळेसचा बॉल गॅप मधून फरार होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचेल का, परंतु हा बॉल चाललाय 4 धावांसाठी येतोय. खणखणीत चौकार सोमनाथ बल्लाळ. या आधीची मॅच देखील जबरदस्त खेळली आणि त्यानंतरच्या मॅच मध्ये देखील पहिल्याच बॉलवरती बीट झाल्यानंतर चौकार आलेला आहे. डीप कव्हर डीप पॉइंटच्या बाहेर. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु भरपूर लेग स्टंपच्या बाहेरचा बॉल. वाईट बॉल येतोय. एक्स्ट्रा रन स्कोरबोर्ड वरती ऍड केली जाते. धाव फलक जर पाहिला तर 5 या धावसंख्येवरती 5 रन्स ऑन द बोर्ड. कुलवा टप्प्याचा बॉल ऑन साइडला खेळला. 38 सर्कल मध्ये क्षेत्ररक्षक काला आपण पण दंगाच केला. पुन्हा एक सिंगल. समोरच्या खेळा डीप लॉंग मध्ये क्षेत्ररक्षक येईल. अक्षय जर पाहिलं तर बॉलिंग ट्रॅक वरती. व्हाट अ शॉट यार. जबरदस्त स्ट्रोक. मिड विकेटच्या पलीकडे आसमानी टोला. खणखणीत षटकार. नितीन कदम सेट ऑन फायर. एक जबरदस्त हिट फलंदाजाला करतोय. सुपर हिट. टप्प्यामध्ये आला बॉल. अगदी शॉर्ट पिच बॉल होता. ऑन साइडला हिट केला. हुक केला. फुल सक्सेसफुल पॉवरफुल षटकार. तरुण सोडवणे बॉलिंग मार्क वरती आहेत. पहिला बॉल मात्र जबरदस्त हाताळला. तरुण वर्सेस समोर जर आपण पाहिलं तर सोमनाथ बल्लाळ. एक चांगलं बॅटल आपल्याला पाहायला मिळेल. ओ नंबर षटक क्रमांक दुसरं आणि दुसरं हाताळण्यासाठी तरुण असेल तर समोर सोमनाथ.
यावेळेचा बॉल हवेमध्ये डाऊन दी बॉल पकडला जाईल. कॅच. सोमनाथ बॅक टू द पवेलियन. तरुण सोनवणे यांना मिळते सफलता. महत्वाचा खेळाडू, महत्वाचा बॅटर सोमनाथ यांना मात्र थांबवण्यामध्ये यश आलेलं आहे. Right arm around the wicket. Next ball. टप्प्याचा बॉल होता. ऑन साइडला खेळलाय. बॉल मात्र पाठवलाय वन बाउन्स सीमा रेषेच्या पलीकडे. अमित यांच्या बॅटमधून आलेला देखना चौकार. समोरच्या दिशेनं याही वेळेस चांगला बॉल हाताळलाय आणि लगातारच्या आपण पाहतो 2 विकेट. एक ज्या पद्धतीने आपण पाहतो अमित यांनी एक चौकार खेळला परंतु त्यानंतर कमबॅक. बॅटर तानाजी शिंदे. यावेळेचा बॉल देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न परंतु इथे देखील कॅच कॅरी केला जातोय आणि 3 विकेट. तरुण सोनवणे जबरदस्त गोलंदाजी केली गेली. एका ओव्हरमध्ये 3 विकेट. तानाजी यांची मात्र विकेट येते. आतापर्यंत 3 विकेट जरूर आल्या परंतु लगातारच्या 2 विकेट आलेल्या आहेत आणि तरुण इज ऑन हॅट्रिक चान्स. नवीन बॅटर मोहिते, सागर मोहिते भुज पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला सागर मोहिते आहेत तर दुसऱ्या बाजूला सोमनाथ बल्ला नितीन कदम. हो याही वेळेस जबरदस्त बॉल हाताळला गेला परंतु हा बॉल अगदी डिक्लेरेशन झोन मध्ये 2 धावांसाठी चाललाय आणि 2 एका धावेसाठी चाललाय आणि एका धावेच्या मदतीनं या ओव्हरची सांगता येईल. धाव फलकावरती लागतील टोटल 19 रन्स आर ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट.
आज ज्याला खेळतो त्याला माहित असतं इथलं तुम्ही म्हणताय काय टाकते बा काय त्याला म्हणतोय ना बाहेर बसून कशाला करतो तुझं असं म्हण 20 धावा डाव फलकावरती आहेत. सागर बॅकफुटवरती आले, चांगला स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, 38 सर्कल मध्ये बॉल फील्ड केला जाईल, एक सिंगल. आडव्या बॅटनं स्ट्रोक खेळला गेलाय, क्षेत्ररक्षण केलं जाईल. 2 धावांचा कॉल, डायरेक्ट हिटचा प्रयत्न, तोपर्यंत 2 धावा कंप्लीट केल्या जातील. दिलीप सोनावणे यांनी मात्र खूप चांगल्या पद्धतीनं वाईचे कृष्ण सातपुते म्हणून यांना ओळखलं जातं. हा स्ट्रोक देखील मोठा हिट करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, 1 बाउन्स बॉल फील्ड करण्याचा चांगला प्रयत्न, बॅकअप. पोरांची इच्छा पूर्ण करा. पाच बॉलचा खेळ झालेला आहे. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. तीन ओव्हरच्या अखेरीस 24 धावा धाव फलकावरती, 24 रन्स बोर्डवरती. देऊन घेतला गेला. हवेमध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक येतो, परंतु नो मॅन्स लँड मध्ये बॉल विसावला त्यानंतर बॅकअप मिळेल. 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर डाव सावरण्याचा प्रयत्न केला आहे आतापर्यंत सागर आणि नितीन यांनी, कारण बरीचशी विकेटची पडझड आपल्याला पाहायला मिळाली. त्यानंतर एक चांगली पार्टनरशिप बनवण्याचा प्रयत्न, 31 धावा 26 रन्स स्कोर बोर्डवरती. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये एकाच ओव्हरमध्ये 3 समोरच्या दिशेने बॉल खेळण्याचा प्रयत्न, फॉलोअर थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण, लॉंग ऑफ रिजनला क्षेत्ररक्षण चांगलं केलं गेलं. प्लॅन मिस, डॉट बॉल, गिरथा बॉल. किती ओव्हरची मॅच ठेवली रे? किती ओव्हरची मॅच? मी बरं आहे माझ्या अजून पाहिजे.
हो जबरदस्त स्ट्रोक लॉंग ऑन रिजन मध्ये पॉवरफुल सक्सेसफुल आउट ऑफ द पार्क आसमानी टोला नितीन कदम खाकी मधली ताकद दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळाले परफेक्ट मिडल केला आणि बॉलला पाठवले लॉंग ऑनच्या बाहेर जबरदस्त हिट पाहायला मिळतोय नितीन कदम यांच्या माध्यमातून एका बाजूला वाई सिटीचा खेळाडू तर समोर ओझरडे गावचे खेळाडू आहेत आणि या षटकाराच्या माध्यमातून स्कोरबोर्ड वरती 34 धावा 3 विकेट आल्या जरूर एका ओव्हरमध्ये ज्या आपण पाहिलं तरुण सोनावणे यांनी घेतल्या परंतु त्यानंतर डाव अतिशय पद्धतीने सावरलेला आहे किंवा चांगली पार्टनरशिप या दोन खेळाडूंनी केली आहे स्ट्रोक फसलाय स्लोवर वन होता व्हेरिएशन केलं त्यानंतर डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आणि रमेश यांच्याकडून कॅच ड्रॉप डायरेक्ट सनलाइट डोळ्यावरती आणि त्यानंतर हा कॅच ड्रॉप चार ओव्हरच्या अखेरीस 35 धावा फलकावरती 35 रन्स टीम प्रतापगड 11 आणि पन्हाळा 11 या दोन्ही संघांना विनंती आहे टॉस साठी लगेच कॉम्बॉक्स मध्ये या बॉलर नेहमीच इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जातोय बॉलर कोण आहे हो? काउंटरला समोरच्या दिशेने पहिलाच बॉल गॅप मधून बॉल फरार 4 धावांसाठी आलाय चौकार पहिल्याच बॉलवरती पॉवरफुल हिट मैदानाच्या आतमध्ये नितीन कदम यांच्या माध्यमातून खूप चांगली खेळ ऑन साइडला स्ट्रोक खेळला क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट रिजन मध्ये त्यामुळे मी परत करेक्शन केलं 2 धावा अक्षय बॉलिंग मार्क वरती आहेत तर समोर जर आपण पाहिलं तर नितीन महत्वाच्या ओव्हरमध्ये कशा पद्धतीने कामगिरी करतील पाहिजे अराउंड दी विकेट हाई बॉल समोरच्या दिशेनेच खेळला गॅपमध्ये स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बॉल सीमारेषा ओलांडून चाललाय आणि जबरदस्त बॅटिंग मैदानामध्ये 2 चौकार ओहो याही वेळेस लॉंग ऑफ रिजन वर शॉट यार इनसाइड आउट नितीन कदम आज मात्र खाकी मधली ताकद दाखवत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत बॅट चेस घेतली त्यानंतर बॉल मात्र थांबवला जाईल एक सिंगल कंप्लीट केली जाते तब्बल 52 धावा स्कोरबोर्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात आणि नितीन कदम यांचा विचार केला तर 14 बॉल मध्ये 32 धावा करत असताना आपल्याला पाहायला मिळालेत संपूर्ण केबल नाही भेटले मला ओहो सागर यांनी देखील आसमानी टोला खेळलाय सागर मोहिते यांनी जबरदस्त स्ट्रोक मैदानामध्ये डीप लॉंग ऑनच्या बाहेर आलेला एक खणखणीत षटकार शिवगावला चष्मा ते त्याचा पार हेच करून टाकलं 58 त्याला काय लय गावला त्याला भेटला तब्बल 23 धावांची ओव्हर एक महागडी ओव्हर मी म्हणेन 58 धावा धाव फलकावरती किती ओव्हर झालं रे
शेवटची ओव्हर, निर्वाणीची ओव्हर, महत्वाची ओव्हर. 58 धावा तर धावफलकावरती लागलेल्या आहेत आणि आता इथून पुढे कशा पद्धतीने धावफलक पुढे जाईल हे पाहायचं आहे. लास्ट ओव्हर घेऊन येतात मानव देशमाने, समोर नितीन मॅन इन फॉर्म. हा स्ट्रोक आडवा बॅटने खेळा ऑन साईडलाच स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय. बॉल फील्ड करण्याचा चांगला प्रयत्न आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. चला मॅच बॉल घ्या. अन्नाची गाडी चांगली त्यांची कोणती पोलिसांची. त्याला घ्यायला लावा. ओहो, यावेळेसचा बॉल देखील पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर लॉंग ऑफच्या बाहेर. जबरदस्त बॅटिंग नितीन कदम, अप्रतिम फटकेबाजी. 40 झालं ना. 16 बॉल फेस करत असताना 40 धावा वैयक्तिक बनवलेल्या आहेत नितीन कदम यांनी. सिंगल कंप्लीट केली जाईल. स्लॉग ओव्हर, लास्ट ओव्हर, डेथ ओव्हर मधली एक चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली किंवा पार्टनरशिप चांगली बनवली आणि सागर यांनी ज्या पद्धतीने साथ दिली नितीन यांना, त्यामुळेच धाव फलकाचा रेशो वाढलेला आहे. स्कोरबोर्ड वरती लागला टोटल 67 रन, लॉस ऑफ 3 विकेट. 67. स्लोवर वन, गतीमधलं परिवर्तन, चांगला बॉल. एक धाव मिळाल्याने स्ट्राईक रोटेट देखील होईल. सिक्स्टी 68 धावा. डॉट नाही ना, बॉल झाले 4. हा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल, व्हाईट बॉल. ऑन रेकॉर्ड झालीत तर हो, याही वेळेसचा बॉल 4 धावांसाठी आलाय चौकार. किती झालं टोटल त्यांचं? असला रे, कमीत कमी 55 जातात. होय का? आणि आजच्या दिवसामधलं हा स्कोर कार्ड आपण अपडेट केला गेला आणि मॅन्युअल स्कोर कार्ड नुसार नितीन कदम यांचं पहिलं आजच्या दिवसातलं अर्धशतक आलेलं आहे. एक सिंगल कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करत असताना पहिली फलंदाज बाद होईल आणि नितीन कदम यांच्या पर्सनली 55 धावा धावफलकावरती कंप्लीट झालेल्या आहेत. 55 रन्स आणि 74 धावा धावफलकावरती मॅच जिंकण्यासाठी 75 धावांचं लक्ष आहे. हायस्ट आहे का? आणि आताचा एक जर धरला तर पन्हाळा आणि कोणी 50 झाला. रोटेट करून बी त्यांच्या राणा किती झालं. चला पन्हाळा 11
2-2ची खेळा चला तन्मय चौधरी टॉस साठी या. चला पन्हाळा 11 आणि प्रतापगड 11 टॉस साठी या. किरण शिंदे आणि तन्मय चौधरी लास्ट कॉल आपल्या टीमला. टॉस करूया आपण. जार आणायचे सरळ ते वाटले आणले. निलेश ना बॉलर नाईटला आमचा इकडे चालू ना पंप कसं काम नाही जात का? आहे का? एक बॉल टाक हेड या टेल मला भी तुम्हाला टॉस मारायला ओव्हर हो द्या. एकच बॉल आहे 2 बॉल धावा. पहिला या वेळेसचा बॉल फसला. डाऊन द बॉल कोणीच नाहीये.
यष्टीरक्षक देखील बीट झाले आणि बॉलर देखील त्या रिजन मध्ये अक्षरशः थांबले आणि 3 खेळाडूंच्या बरोबर मध्ये बॉल विसावला आणि फलंदाज या ठिकाणी शुभम यांना जीवनदान. समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळत असताना एक सिंगल कंप्लीट केली जाते. एक मोठं लक्ष आहे, 75 धावा बडवाव्या लागतील 6 ओव्हरमध्ये. त्यासाठी तुम्हाला एक जबरदस्त बॅटिंग करावी लागेल आणि षटक क्रमांक पहिलं संपल्यानंतर 11 धावा सरासरी नेट रन रेट जर पाहिला तर आता इथून पुढे 30 बॉल आणि 64 म्हणजे 12 ॲव्हरेजली 12.7 न तुम्हाला धावा बडवाव्या लागतील. बॉलिंग मार्कवरती नितीन कदम. प्लेस केला गेला बॉल सिंगल कंप्लीट केली जाते आणि ग्रँड फिनालेच्या दिवशी आपण पाहणार आहोत अगदी रविवारी या ठिकाणी डान्सिंग अंपायर डॅनी बारामतीचा डान्सिंग अंपायर या ग्राउंड वरती आपल्याला पाहायला मिळेल. फुल टॉस फुल लॉस आणि बॉल सीमा रेषेच्या आतमध्ये अडवलाय. एका क्षणाला असं वाटलं की हा बॉल खूपच लांब जाईल, परंतु इलेव्हेशन मिळालं आणि वाऱ्याचा प्रवाह काय करू शकतो हे आपण पाहिलं. शुभम मालुसरे समोर नितीन कदम. नितीन यांचा विचार केला तर बॅटिंग युनिटमध्ये खूप चांगली कामगिरी केली, अर्धशतक बनवलेलं आहे या मॅच मध्ये, परंतु समोर शुभम देखील तितकाच तगडा. प्लेअर मिस. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहतोय, लो राहतोय आणि अक्षरशः यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावतोय. लगातारचा दुसरा बॉल देखील डॉट. ऑफस्टोनच्या बाहेरचा बॉल वाईट बॉल होतोय. एक्स्ट्रा धाव फलकावरती ऍड केली जाते. स्कोर बोर्ड वरती टोटल 16 धावा लागतात. शुभम आणि मयूर या दोघांची जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. फुल टॉस आणि एक सिंगल कंप्लीट. बोला की स्कोरबोर्ड वरती 17 धावा.
स्कोरबोर्ड वरती 17 धावा आहेत, 17 रन्स. संघाचे धावकर्मी संघा 19 आणि हा उत्कृष्ट पद्धतीने लेग साईडला मारला चेंडू. यावर 2 धावा घेण्यात यश मिळवलेलं आहे फलंदाजांनी. एकवीस धावांची संघाचे झालेले आहेत. पुढचा चेंडू मधील विकेट आणि अतिशय चांगल्या पद्धतीने पेलेला आहे. यावरच एक धाव घेण्यात समाधान मानलेले फलंदाजांनी. धाव संख्या 22. पुढचा चेंडू लेफ्टनच्या बाहेरचा चेंडू पंचांनी तो वाईड घोषित दिलेला आहे. धाव संख्येत 1 वाढ. धाव संख्या 23. अतिशय चांगल्या पद्धतीने मेडांच्या दिशेने फटकवला चेंडू आणि यावर 6 धावा येतील. अतिशय चांगल्या पद्धतीने फटकवलेल्या चेंडूवर 6 धावा. धाव संख्या 29. किती पाहिजेत रे? 75 धावसंख्यांचा पाठलाग करताना संघाच्या धावसंख्या 29 झालेल्या आहेत. पुढचा चेंडू लेखेच्या दिशेने पेलेला. यावर 1 धाव घेण्यात समाधान. अतिशय चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलेलं आहे. धावसंख्या 30. तिसरी ओव्हर. उंच पद्धतीने पेलेल्या चेंड्या मुलांचे कोणी क्षेत्ररक्षण उपलब्ध नाहीये तिथे त्याने 2 धावा घेण्यात यश मिळवलं. धावसंख्या 32. ओव्हर संपलेली आहे आणि 3 ओव्हरनंतर 32 धावसंख्या. ओव्हरनंतर 32 धावसंख्या झालेली आहे. 75 धावांचं लक्ष गाठायचं आहे उर्वरित 3 षटकामध्ये. 18 बॉल 43 धावा. अतिशय संघर्षमय सामना होणार आहे हा. 14.33च्या ॲव्हरेजने धावसंख्या फलंदाजांना गोळा करायच्या आहेत. चौथ्या ओव्हर मधला पहिला चेंडू. चांगला चेंडू आणि 1 धाव
डिक्लेअर करण्यात आलेले. धावसंख्या 33. चौथ्या ओव्हर मधला पहिला चेंडूवर 1 धाव मिळाली. धावसंख्या 33. चांगला चेंडू आणि पुन्हा एकदा मुलांच्या दिशेने पटकवलं आणि चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलेले. केवळ एकच धाव देण्यात क्षेत्ररक्षक कामयाब ठरलेले आहेत. धावसंख्या 34. निलेश सरांचा पुढचा चेंडू आणि अतिशय उंच दिशेने मारलेला चेंडू पॅव्हेलियनच्या बाजूला आणि हा कम्प्लीट पॅव्हेलियनच्या मंडपामध्ये त्यांनी 6 मारलेला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी फटकवला चेंडू. धावसंख्या 40. पुढच्या संघाने दोन्ही टॉस झाले. संघ किरण शिंदे सर दुसरी टीम पण असं त्यांनी निर्णय कळवायचा आहे. निलेशांचा पुढचा चेंडू लेफ्टच्या पुन्हा एकदा तडकवलेला चेंडू आणि हा पुन्हा एकदा चौकार. 4 धावा मिळाल्या. या दोघे अतिशय सुंदर फटकेबाजी चालू होते. 4 बॉल झालेले आहेत. विक्रम यांचे दोन्ही चेंडू 1 षटकार 1 चौकार मिळाला. निलेशांचा साईड चेंज करून राऊंड दी विकेट. पुन्हा एकदा तडकवला चेंडू मुलांच्या दिशेने आणि 6 धावा. अतिशय चांगल्या पद्धतीने विक्रम यांची फटकेबाजी चालू आहे. 1 षटकार 1 चौकार 1 षटकार. 50 रन झाल्यात संघाच्या. 25 धावा करायच्या जिंकण्यासाठी. चौथी ओव्हर. अतिशय सुंदर चेंडू ओव्हर संपलेले. 12 बॉल आणि 25 धावांची आवश्यकता आहे. चला काय पाहिजे. 50 धावसंख्या झाली. 50. 12 बॉल 25 रन्स. काय म्हणते तू 75 करायचं. 18-43 होता मगाशी. प्रतापगड संघाचा निर्णय काय झाला त्यांनी कळवा त्वरित. सामना लगेच चालू होणार आहे पुढचा. काय घेतलं गोलंदाजी. प्रतापगडने गोलंदाजी घेतली आणि हा 12 बॉल मध्ये 25 धावा. अतिशय रोमांचक सामना चालू आहे. अतिशय चांगला चेंडू. नितीन यांचा ऑफसाईड मधनं बाहेर गेला चेंडू आणि कोणतीही धाव यावर मिळाली नाहीये. 5व्या चेंडूतला पहिला बॉल हा निर्धाव टाकण्यात यश मिळवून निलेश यांनी. धावसंख्येत बदल नाही. 50 धावसंख्या. हा परत एकदा अतिशय सुंदर चेंडू आणि 1 धाव संख्येत वाढ झालेली. धावसंख्या 51. अतिशय पुन्हा एकदा परत सुंदर चेंडू त्यांनी टाकला. मिडस्टोनच्या बाजूने गेला चेंडू. फलंदाजाला तो खेळता आला नाहीये आणि
एक रन विथ बाईज या स्वरूपात धावसंख्येत वाढ झालेली आहे. धावसंख्या 52. कितवा चेंडू झाला रे? 9 राहिले ना चेंडू. 9 मध्ये किती? पुढचा चेंडू निलेशनचा अतिशय चांगल्या पद्धतीने जावला आणि हा चौकार अतिशय चांगल्या पद्धतीने हा टोळलेला चेंडू कव्हरच्या बाजूने अतिशय सिस्टमॅटिक शास्त्रोक्त पद्धतीने मारलेला हा चौकार. यात धावसंख्येत वाढ झालेली आहे. धावसंख्या 56 झालेली आहे. चेंडू बदल निमेश यांचा पुढचा चेंडू अतिशय चांगल्या पद्धतीने चौकार मारला होता विक्रम यांनी. पुढचा चेंडू अतिशय उत्कृष्ट पद्धतीने लॉंग बॉलच्या दिशेने टरकवलेला चेंडू आणि हा 6 धावा मिळालेल्या आहेत. अतिशय थोडस महागडे षटक आपण बघतोय. धावसंख्यात वाढ. मॅच बॉल घ्या. स्कोर काय आला? 62 धावा झालेल्या आहेत. अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू ऑफसाइड ऑफ स्टंप फलंदाजाला तो लक्षात आला नाही आणि त्या पद्धतीने कोणतीही निर्धाव धाव. 1 ओव्हर 6 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने होणारा हा सामना. 6 बॉल आणि 13 धावांची आवश्यकता आहे. शेवटचं षटक. 6 चेंडू 13 धावांची गरज. अतिशय चांगल्या पद्धतीने तडकवला चेंडू. यावर 6 धावा. पहिल्या चेंडूवर 6 धावा मिळाल्यात. 5 बॉल 7 रनची आवश्यकता. साईड स्क्रीनच्या बाजूने मारला हा षटकार सुंदर. अतिशय चांगल्या पद्धतीने आणि 4थी धाव देण्यात यश मिळालेले आणि 1 धावसंख्येत वाढ झालेला आहे. 4 बॉल आणि 6 धावांची गरज. अतिशय चांगल्या पद्धतीने ठेवले चेंडू आणि हा 6 धावा आणि सामना जिंकलेला. अतिशय चांगल्या पद्धतीने प्रयत्न केला परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सीमा पार. 6 धावा आणि सामना संपला.